अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या या हल्ल्याचे पहिले पडसाद उमटले ते आशियामध्ये। अमेरिका व्हेनेझुएलाच्या लढाईत किम जोंग उन यांनी एंट्री घेतली। माझा मित्र निकोलस मादुरोला तातडीनं मुक्त करा असा इशारा उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यानं थेट अमेरिकेला दिलेला आहे। त्यामुळे आता अमेरिका खरंच निकोलस मादुरोंना मुक्त करणार का असा प्रश्न आहे। अमेरिकेनं निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय पडसाद, त्याची पहिली आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया ही उत्तर कोरियातून उमटलेली आहे। उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यानं थेट अमेरिकेला इशारा दिलेला आहे। माझा मित्र निकोलस मादुरोंना मुक्त करा असा इशारा त्यानं दिलेला आहे। या संदर्भात आपण लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, किम जोंग उन हा तसाही 63 हुकुमशाह आणि त्यानं अमेरिकेला थेट इशारा दिलेला आहे निकोलस मादुरोंना मुक्त करा। खरंच किम जोंग उन कोणती चिथावणीखोर अशी कृत्य करू शकतो आता अमेरिकेविरोधात? नक्कीच केपेबिलिटी वाईज एक क्षमता जर तुम्ही म्हणाल तर किम जोंग उन आणि नॉर्थ कोरियाकडे ती क्षमता आहे। कारण मुळात नॉर्थ कोरिया जो आहे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या अण्वस्त्रांच्या, क्षेपणास्त्राच्या चाचण्या त्या ठिकाणी करत असतो आणि नुकतंच या वर्षाच्या मागच्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी सुद्धा एक अत्यंत महत्वाची ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी उत्तर कोरियाने दिलेली आहे। पण मुळात हे स्टेटमेंट येण्यामागची पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की आंतरराष्ट्रीय पटलावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये रशिया, चायना, इराण, क्युबा आणि नॉर्थ कोरिया यांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी ज्या प्रामुख्याने याच्यात आल्या। तर मुळात आपण जर पाहिला तर हा सगळ्याचा सगळा जो आहे तो अँटी अमेरिका ग्रुप आहे आणि त्या अँटी अमेरिका ग्रुपच्या राष्ट्राच्या प्रमुखांच्या या सगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्या। अशाच प्रकारे जर आक्रमकता डोनाल्ड ट्रम्प यांनी निरंकुशपणे भविष्यामध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी चालवत राहिली तर आज जसा नंबर व्हेनेझुएलाचा होता तसा उद्या जो आहे तो इराणचा असू शकेल, परवा जो आहे तो क्युबाचा असू शकेल आणि त्या पंक्तीमध्ये नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याचा सुद्धा नंबर त्या ठिकाणी असू शकतो। या अनुषंगानं ही प्रतिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी पाहायला हवी। जर नॉर्थ कोरियाचा राष्ट्राध्यक्ष हा जर न्यूक्लिअर वेपन्स असणाऱ्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष नसला असता तर माझ्या मते निकोलस मादुरोच्या खूप आधी याचा किम जोंग उनचा सुद्धा जो आहे नंबर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी लावला असता। तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही प्रतिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी जी आहे अभ्यासावी लागेल। नक्की, खूप खूप धन्यवाद सतीशजी, NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल।